जर बघितलं दोघांचाही समान आहे. जसं मी उल्लेख केला मगाशी की 2 सामने 1 विजय 1 पराभूत 2 पॉइंट दोन्ही संघांची हीच सिच्युएशन आहे. त्यामुळे जसं मगाशी प्रमोदने उल्लेख केला की डू ऑर डाय. चला बॉल बॉईज आपापली जागा घ्या. बॉल बॉईज सर्व आपण बॉल बॉईजला टी शर्ट्स आणि कॅप प्रोव्हाइड केलेले आहेत. आपले टी शर्ट आणि कॅप परिधान करून आपण जायचं आपल्या जागेवर. एक सूचना येते आयोजकांकडून, गेटवर ज्या बाईक्स लागल्या आहेत ज्या अडथळा निर्माण करू शकतात अशा जर बाईक तिथे मात्र ताबडतोब तिथून काढायच्या आहेत. गेटवर जेवढ्या बाईक लागल्यात त्या बाईक तिथून काढायच्या आहेत. अदरवाईज कमिटी एक डिसिजन घेईल त्या बाईक कुठे दुसरीकडे नेऊन पार्क करतील. मग तुम्हाला त्या मिळणार सुद्धा नाही. ही सूचना आली आहे. त्यामुळे गेटवरच्या बाईक शक्यतो तिथून हटवा. सो दोन टीमला ऑल द बेस्ट. इस्लामीचे फलंदाज ग्राउंडच्या आतमध्ये. एकावरला सागर कोलुगडे, एकावरला साहिल देवरे. साहिल देवरेने आज पूर्ण स्पर्धेमध्ये थ्रू आउट द टुर्नामेंट सगळ्यांना इम्प्रेस केलंय आपल्या बॅटिंग मधून. एक नवा चेहरा, एक उद्योन्मुख खेळाडू, अपकमिंग टॅलेंट, अपकमिंग यंगस्टर फ्रॉम कुंभारवाडा आणि अक्षरशः थक्क करणारा परफॉर्मन्स बघायला मिळाला. अक्षरशः थक्क करणारा परफॉर्मन्स दाखवलाय या बॅट्समनने, या फलंदाजाने, या नवीन जनरेशनने. अंपायर सिग्नल करतात आदित्य शर्मा. बरोबर 2 वाजलेत, एक्झॅक्टली 2 वाजलेले आहेत आणि आमच्या गुणसंख्येला रेडी आहेत. अझीम दोघांचेही पंचांकडून तो सूचना येते म्हणजेच आमच्या स्कोररला ऑल द बेस्ट. पहिला चेंडू घेऊन संघाचा संघनायक हृदय खांडके आणि समोर येतो सागर कोलुगडे. पहिला चेंडू लेग कटर बॉल ऑप्शनच्या बाहेर आणि पंचांचा इशारा वाईट बॉलचा. पंचांच्या भूमिकेत धवल टेलर आणि आदित्य शर्मा दोघांचंही मनपूर्वक स्वागत आणि ऑल द बेस्ट फॉर द फायनल डे. पुढे सांगायला की आमच्यासोबत जे ऑनलाईन स्कोरर क्रिक हिरोज वरून अझीम आहेत. अझीमचं स्वागत आणि ऑल द बेस्ट फॉर द फायनल डे. प्रोलिंग स्पोर्ट्सची पूर्ण टीम आपण बघतो या ठिकाणी. कॅमेरामॅनच्या माध्यमातून 2 कॅमेरा आणि टेक्निकल टीम. पुढचा चेंडू हृदयचा समोर मारलाय, उंच गेले, थोडासा मिस टाइम आहे. मिड ऑफला खेळाडू जज करतोय आणि जजमेंट थोडंसं चुकलं. थोडंसं चुकलं आणि तोपर्यंत चेंडू निघून गेलाय तो घोषाणकी क्षेत्रामध्ये डिक्लेअर झोन मध्ये. 2D शॉट, थोडासा मिस टाइम, खेळाडू जज करू शकला नाही तो झेल. दरम्यान आपण बघतो की चेंडू निघून गेला तो डिक्लेअर झोन मध्ये 2 धावेसाठी. 2D शॉट. प्रोलिंग स्पोर्ट्स 2 कॅमेऱ्याच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर करतायत. दोन्ही आमच्या कॅमेरामॅनचं, टेक्निकल टीमचं, सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे शेवटच्या दिवशी आणि ऑल द बेस्ट फॉर द फायनल डे. AND ऑडिओच्या माध्यमातून आमचे अक्षय आणि त्यांची पूर्ण टीम अप्रतिम संगीत पेश करते, आमच्या आवाजाची काळजी घेते. त्यांचं आगमन झालंय, त्यांना सुद्धा फायनल डे साठी ऑल द बेस्ट. नेक्स्ट बॉल अक्षय हृदय समोर मारलाय. तिथे झेलची संधी होती पण चेंडू भरपूर उंच निघून गेलाय आणि पुन्हा 2 धावेचा हा फटका. 2D शॉट. सागरने पहिल्या षटकात अत्यंत कॉन्फिडेंटली स्टार्ट दिला आपल्या संघासाठी. धावसंख्या दाफलकर 5, 1 वाईट, 2 2D. पुढचा चेंडू हृदयचा सागरसाठी. फुल लेंथ होता, लास्ट मोमेंटला भन्नाट वेग होता या चेंडूवर. दाहकता होती, भेदकता होती या चेंडूमध्ये. फक्त स्टिअर करायचा प्रयत्न केला पण तोपर्यंत भरपूर उशीर झाला होता आणि चेंडू निघून गेला थेट विकेट किपरच्या हातामध्ये. चांगली सुरुवात, चांगलं कमबॅक हृदय खांडकेचं. पुढच्या चेंडूवर पुढचा चेंडू घेऊन पुन्हा हृदय. सागर समोर. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन. स्लोअर 1 चेंडू, लेग कटर बॉल, चांगलं कमबॅक. मागचे 2ही चेंडूमध्ये आपण बघतोय त्या ठिकाणी खूप चांगलं उत्तर दिलंय आणि मागचे 2ही चेंडू निर्धाव टाकलेत हृदयने सागर समोर. गुड बॉलिंग, चांगलं कमबॅक. स्लोअर 1, लेग कटर, फास्टर 1, हे सगळे अस्त्र आहेत हृदय खांडकेच्या गोलंदाजीमध्ये. पुन्हा धावसंख्या दाफलकर 5 स्थिरावली आहे, थांबली आहे. फुल लेन, अचूक टप्पा. मागचे 3ही चेंडू अक्षरशः आपण बघतो त्या ठिकाणी डॉमिनेट केले सागरला. सागरकडे फुटरच्या थोडीसा आपण बघतो अभाव आहे आणि याचा फायदा उचलतोय तो हृदय खांडके. गुड बॉलिंग. 2 फास्टर 1, एक आपण बघतो स्लोअर 1 चेंडू आणि त्या मुवमेंटला सुरुवात चांगली झाली आहे गोलंदाजीमध्ये हृदय खांडकेची पहिल्या षटकामध्ये. अवघ्या 5 धावा धावफलकावर. पुढचा चेंडू उद्वायताने पुन्हा ओव्हर द विकेट. फुल टॉस आणि 2D शॉट अगेन.
इट्स अ 2D. षटक क्रमांक पहिले समाप्त होतोय. 7 धावेंचा उघड षटक. त्यामध्ये 3 2D, 3 बॉल डॉट, 1 वाईड. एकूण धावसंख्या धावफलकावर 7. प्रत्येक मॅचमध्ये आपण बघतो की सामनावीरचा पुरस्कार आणि खास करून राज रावतचा मी उल्लेख करेन की सातत्याने या स्पर्धेमध्ये ते जोडले गेलेले आहेत. या स्पर्धेमध्ये पुरस्कार त्यांच्या भूमिकेत आहेत. रावत स्पोर्ट्स प्रत्येक सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच, ग्लोव्ज आणि ॲपडॉन गार्ड यासाठी रावत स्पोर्ट्सच्या वतीने स्पॉन्सरशिप आहे. फ्युजन कॅरिट्यूडच्या वतीने 1000 रुपयाचं कूपन प्रत्येक मॅन ऑफ द मॅचमध्ये आहे. बॅट कव्हर SCS आणि बॅट कव्हर फ्रॉम रिस्क अँड रिच भूषण नलगे यांच्याकडून आणि चषक हा आयोजकांकडून. असं आपण स्वरूप बघतोय या स्पर्धेमध्ये. म्हणजे सामनावीरच्या पुरस्कारासाठी बॅटिंगसाठी स्ट्राईक एंडला ज्याने सगळ्यांना इम्प्रेस केलंय तो फलंदाज साहिल. ओहो क्या बात आहे. पहिला चेंडू अप्रतिम भन्नाट यॉर्कर. नाव आहे रोहन वाडकर. पहिला चेंडू अत्यंत दाहकता होती या चेंडूमध्ये. भन्नाट यॉर्कर. धावसंख्या थांबली ती 7 वर. षटक क्रमांक दुसरा सुरू आहे. रोहन वाडकर बॉलिंग मार्कवर. रविवारचा दिवस, सुट्टीचा दिवस, सार्वजनिक सुट्टीचा दिवस आणि आपण बघतो की ग्राउंडवर सामना बरोबर 2 वाजता आपण सुरू केलाय. दुसरा षटक मार्गाचे रोहन. ओहो, ये देखो, ये है इसकी पहचान. व्हॉट अ शॉट. काय स्वागत केलंय. खणखणीत, दणदणीत चौकार. कमॉन अक्षय. चौकार गेला. आज शेवटचा दिवस आहे. येऊ द्या गाणी तुमच्याकडून. खास करून मराठमोळं संगीत. काय फटका होता. नेत्रदीपक डोळ्यांचं पारणं फेडणारा आणि रोहनचं स्वागत केले चौकाराने. धावसंख्या 11. ओ चेंडू चांगला होता. गुड लाईन, गुड लेंथ. पुन्हा थोडासा फुल लेंथ. एक चेंडू यॉर्कर टाकला. पुढचा चेंडू ओव्हर पिच टाकला. समोर फटका मारला ऑन द राईज आणि पुढच्या चेंडू पुन्हा एकदा कमबॅक रोहन वाडकरचं. धावसंख्या 11 डबल फिगर मध्ये. तुम्ही जास्त वेळ शांत ठेवू शकत नाही या फलंदाजाला. ज्यांना सर्वांना अचंबित केलंय, ज्यांना सर्वांना आश्चर्यचकित केलंय असा हा चेहरा साहिल देवरे. चला आय थिंक बॉल आलाय बघा. बॉल आलाय. हा मॅच बॉल आलाय. आय थिंक सो. क्या धावसंख्या 13 धावा धावफलकर. थोडासा व्हॉल्यूम कमी. हा एकदाच कधी सेटिंग करून घ्या अक्षय. 13 विदाउट लॉस इन द सेकंड ओव्हर. रोहनचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा सज्ज. समोर साहिल. ओहो क्या बात आहे. ऑन दी राईज. समोर मारलाय पण मिळतील त्या 2 धावा. एलिव्हेशन थोडंसं कमी पडलं पण स्ट्रेट बॅटने जास्तीत जास्त धावा कशा बनवायच्या, का स्ट्रेट बॅटने पॅक ग्राउंड मध्ये बंद मैदानामध्ये कसं खेळायचं याचं अप्रतिम उदाहरण. स्पर्धा सुरू होण्याच्या पूर्वी शुभम तळदेवकरने मला हा चेहरा दाखवला होता. सर हा चेहरा लक्षात ठेवा. काय बॅटिंग करतोय साहिल. ओ अजून एक दमदार फटका. अगेन 2D. अगेन 2D. बॅक टू बॅक 2D. मॅग्निफिसंट बॅटिंग. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या अंकित झाली. आपण बघतो धावफलकावर म्हणजेच 17 धावा. 17. करंट रन रेट 8.5चा. धावसंख्या 17. आता मात्र असेल ते 50-50 ओव्हर. 10 धावांचं 10 धावा तुम्हाला कराव्या लागतील तर तुम्ही प्लस मध्ये जाल. येस पंचांचा इशारा चॅलेंज ओव्हरचा आणि बोलिंग मार्कवर पुन्हा सेकंड स्पेल मध्ये हृदय खांडके. ऑप्शनच्या बाहेर आहे चेंडू. खूपच बाहेर आहे. पंच बाहेर येत आहेत, वळतायत. बघूया कन्फर्म करतायत. नाही पुन्हा त्या जागेवर गेलेत आणि बॅटिंग टीमने आता घेतलाय रिव्ह्यू. पंच ती बाहेर आले होते. कन्फर्म करत होते की नक्की चेंडू कुठे पडलाय, कुठे पिचिंग होऊन कुठल्या दिशेला जातोय, डिरेक्शन त्याचं काय आहे. पण पुन्हा ते थांबले आणि सांगितलं की इट्स लिगल डिलिव्हरी. फक्त पंच कंट्रोल रूम मध्ये असतील ट्रोलिंगच्या. ही गोष्ट लक्षात ठेवा. आपल्याकडे वेळ आहे. निश्चितच आपल्या सर्व आमच्या पुरस्कर्त्यांचे आभार इथे व्यक्त करूया. न्यू डेव्हलपिंग
फ्युजन कॅरिट्यूड, सिने व्हिज्युअल, रावत स्पोर्ट्स, राज रावत, नळबाजारची आई भवानी, कुंभारवाड्याचा गणराज, सुतारगल्लीचा सुखकर्ता, गोळदेऊळचा राजा, मेटलटेक इंडिया, स्टुपा केरोमॉस, चेतन सिरॅमिक्स, एक्सलन्स प्राईम डेव्हलपर्स, कुंभारवाड्याची माऊली, राधेशा मित्रमंडळ, महाराष्ट्र मेटल कॉर्पोरेशन, अमित धुमाळ, शिवम मार्बल अँड ग्रानाइट, रिद्धी सिद्धी इम्पेक्स, गोल्डन मार्बल, गॅलेक्सी सिरॅमिक स्टुडिओ, कुंभारवाड्याचा सम्राट, मुनोत इंडस्ट्रीज, कॅम्बे स्टोअर्स, वैभव मयेकर, संपदाताई मयेकर, राकेश वाळेकर, दत्ता मोहिते, रुपेश खांडके, विजय भणगे, महेश परमार, सोनल परमार, रुपेश पाटील, प्रिया पाटील, पृथ्वी जैन, अमित लोटलीकर, अमीन साहेब पटेल, अतुल शहा, श्री दुर्गादेवी मंडळ, कुंभारवाड्याचा महाराजा, अर्जुन गोळे, SCS स्पोर्ट्स, पॉवर स्पोर्ट्स, अजिंक्य बेलोसे, ट्रिपल एस स्पोर्ट्स, नरेंद्र खाडका, रिस्क अँड रिच स्पोर्ट्स, भूषण नलगे आणि KK स्पोर्ट्स, कुणाल माणे. सर्व आमच्या पुरस्कर्त्यांचे मनपूर्वक आभार. जसं मी सातत्याने उल्लेख केला आणि पहिल्या सुद्धा आपण प्रमोद उल्लेख केला होता की एखाद्या स्पर्धेमध्ये एंट्री फीच्या माध्यमातून तुम्ही जेमतेम पारितोषिकं जी आहेत ना तीच फक्त तुम्ही देऊ शकता, म्हणजे कॅश प्राईज जे आहे ते फक्त तुम्ही देऊ शकता एंट्री फीमध्ये. पण जो तामझाम जो असतो इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू लॉस्ट, बॅटिंग टीमचा रिव्ह्यू जो होता तो लॉस झालाय, त्यांच्याकडे तर एकही रिव्ह्यू नाही आहे. त्यामुळे एंट्री फीमधून आपण जेमतेम प्राईज देऊ शकतो, पण बाकीचा जो तामझाम आहे म्हणजे चांगल्या पंचांना इन्व्हाइट करणं, स्कोरला इन्व्हाइट करणं, कॉमेंटेटर्स, लाईव्ह टेलिकास्ट, DJ आणि ही जी सजावट तुम्ही बघताय, जे फ्लेक्स तुम्ही बघताय, यासाठी लागते स्पॉन्सरशिप. त्याबद्दल आमच्या सर्व स्पॉन्सरचे आभार. ऑन ड्राईव्ह जमले का फटका, डायव्हर्ट झाला चेंडू थोडासा आणि चेंडू कव्हर करेपर्यंत सागरने स्ट्राईक रोटेट केलंय, ते म्हणजेच साहिलकडे. हे कॉन्टेस्ट बघण्यासारखं असणार. या कॉन्टेस्टमध्ये मजा येणार जेव्हा साहिल समोर येणार आणि साहिल समोर तेवढ्याच ताकदीचा या संघाचा संघनायक तो म्हणजेच हृदय खांडगे. धावसंख्या 18. पुढचा चेंडू हृदयचा तो म्हणजेच साहिलसाठी. ओ फटका खूप लवकर ऑफर केला फटका. पायाला ब्रश होऊन चेंडू डायव्हर्ट होते गलीमध्ये. चांगली गोलंदाजी. हृदयने पहिल्या षटकात इम्प्रेस केलं होतं. 3 चेंडू त्याने सागर समोर निर्धाव टाकले होते, डॉट टाकले होते. महेश परमार यांचं इथे आगमन होते. मनपूर्वक स्वागत आहे महेशजी. पुढचा चेंडू पुन्हा तर हृदय. हा चेंडू हा फुलटॉस होता, लेग स्टिकच्या बाहेर आहे. पंचांचा इशारा वाईड बॉलचा. अलीच काही दिवसांपूर्वी आपण एक फूड ब्लॉग बघितला होता यूट्यूबवर आणि त्या फूड ब्लॉगमध्ये अमीन पटेल साहेब आपल्या गिरगावातला आपल्या साऊथ मुंबईतलं फूड कल्चर जे आहे ते निश्चित आपण दाखवलं होते. त्याच्यामध्ये आम्ही निश्चित महेश परमार यांना सुद्धा बघितलं होतं. ओहो चेंडू आपण बघतोय खूप चांगला होता. चेंडू लेगस्टिकवर चेंडू टाकला होता, तिथे कव्हर करेपर्यंत तिथे कंप्लीट केली आहे साहिलने. आणि धावसंख्येत बरं धावसंख्या एकूण धावफलकावर 20 धावा. 20 धावा धावफलकावर. पहिलाच सामना सुरू आहे आजच्या दिवसातला, फायनल डेचा अंतिम दिवसातला. 50-50 ओव्हर हे चॅलेंज. हो समोर मारला, किती उंच गेला बघूया, किती लांब जातोय ते सुद्धा बघूया. आणि इथे मात्र एलिव्हेशन जास्त. जसं मी उल्लेख करतो की असे जेव्हा फटके समोर मारले जातात ना तेव्हा अक्षरशः प्रेक्षकांचे श्वास अक्षरशः रोखला जातो की जोपर्यंत ते चेंडू जाऊन कुठे तो लँड होतोय, कुठे जाऊन ब्रश होतोय, तोपर्यंत श्वास अक्षरशः रोखला जातो. असे फटके आपण बघतो या स्पर्धेमध्ये. धावसंख्या 22-22. हा चेंडू जास्त बाउन्स होतोय, लेफ्ट केलाय आणि इथे मात्र आपण बघतोय त्या ठिकाणी पंचांकडून कुठला सिग्नल नाहीये. षटक समाप्त होतोय. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 50-50 ओव्हर्स मध्ये फक्त आल्या त्या 5च धावा, कारण 2 षटकांच्या धावसंख्या 17 होती. 5च धावा आल्यात आणि मिळतील त्या फक्त 2 धावा. मिळतील त्या फक्त 2च धावा. म्हणजेच काय तर 3 षटकांची धावसंख्या 19. ड्रिंक ब्रेक आहे, पाणी घेऊन जायचं खेळाडूंसाठी. नेक्स्ट मॅच साठी दोन्ही संघांचे संघनायक आपण रेडी राहायचंय. पुढचा मॅच असणार म्हणजे पॅन्थर विरोधात लायन्स. या दोन्ही संघांचे संघनायक 5 षटकापर्यंत आपल्याला रिपोर्ट करायचं आहे, आपली लिस्ट अपडेट करायची आणि रेडी राहायचं आहे मॅचसाठी.
ओमकार कोकडे विरुद्धात शुभम तळदेवकर हे कॉन्टेस्ट बघायला मिळणार. लायन्सने ऑलरेडी सामना 2 जिंकलेले आहेत, त्यांची पोझिशन सध्या स्ट्रॉंग आहे. आणि पॅन्थर सध्या आपण बघतो की कालचा जो सामना तो जिवारी लागलाय त्यांच्या. आपण बघितलं प्रमोद काल की त्यांच्या विरोधात तब्बल 89 धावा हे एवढं मोठं टार्गेट सेट केलं गेलं होतं. चला लवकर लवकर पाणी द्या, वेळ जातोय भरपूर. 89 धावा जो हायएस्ट टोटल आपण बघितला स्पर्धेतला तो उपला गेला होता. आणि त्या धावसंख्येचा पाठलाग करताना आपण बघितलं की पूर्णपणे बॅकफुटला होता तो पॅन्थर संघ. आपण जसा उल्लेख करतो की लीग मॅच आहे, लीग फॉर्मॅट आहे, तुम्हाला 3-3 सामने खेळायचे आहेत. त्यामुळे जरी तुम्ही पराभवाच्या चाहत आहात पण तरी सुद्धा तुम्हाला प्रयत्न करावे लागेल त्या धावसंख्येच्या आसपास पोहोचण्याचा. याने काय होईल, तुमचा नेट रन रेट सुधारेल. नेट रन रेट तुम्हाला तुमचा चांगला करू शकता तुम्ही. आणि तो काल आपण प्रयत्न बघितलाच नाही पॅन्थर टीम कडून. चला मॅच सुरू करूया. ड्रिंक ब्रेक झालाय. 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्या जेमतेम आपण बघतोय धावफलकावरती 19 विदाउट लॉस. 50-50 ओव्हरच्या चॅलेंज मध्ये आपण जर बघितलं तर फक्त 5च धावा करू शकला वॉरियर्सचा संघ. गोलंदाजीला सज्ज होतोय स्वप्नील वीर. समोरच्या कक्षामध्ये आपण मगाशी टॉस आपण जेव्हा कव्हर केला, प्रमोद साटम आमच्यासोबत ऑलरेडी जॉईन झालेत. त्यानंतर आमचे अजून एक समालोचक ते म्हणजे आशिष तोरगे यांचं सुद्धा आगमन झालंय. त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत आहे. फायनल डे साठी दोघांनाही शुभेच्छा. फुलटॉस चेंडू होता, संधी होती. पहिल्यांदा आपण असं चित्र बघितलंय स्पर्धेमध्ये की फुलटॉस चेंडू साईल सारख्या बॅट्समनकडनं मिस झालाय. टायमिंग करू शकणार नाही. डॉट बॉल, निर्धाव चेंडू, धावसंख्या काय माहिती 19 धावा. स्वप्नील वीर पुढचा चेंडू उजव्या हाताने ओव्हर द विकेट. पॉइंटला चेंडू एक्झिक्यूट केलाय. कव्हर पॉइंटला चेंडू कव्हर होईल तोपर्यंत एकदा तिथे कंप्लीट. स्ट्राईक रोटेट झालंय सागर कोलुकडेकडे. बघा अशा मुवमेंटला, ज्या क्रुशल मुवमेंटच्या मॅच असतात ना, त्या ठिकाणी दबाव असतो. चुका कोणाकडनंही होऊ शकतात आणि तो दबाव थोडासा बघायला मिळतो सध्या तरी वॉरियर्सवर. खोदून काढलाय पण बरोबर क्षेत्ररक्षक समोर उभा आहे. मिड ऑफला धाव मिळणार नाहीये. जखडून ठेवले टायगर्स टीमने, जखडून ठेवले वॉरियर्सला. दोघांसाठी डू ऑर डाय सिच्युएशन आहे. जिंकाल तरच पुढे जाल. पुढचा चेंडू स्वप्नीलचा. फुलटॉस पण जास्त एलिव्हेशन भेटलंय. मिस टाइम होतोय हा फटका थोडासा. आणि तोपर्यंत ते चेंडू कव्हर होईल तोपर्यंत बघतो त्या ठिकाणी डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जातोय निघून. वॉरियर्सची जर परिस्थिती आपण जर बघितली तर पहिला सामना ते पराभूत झाले, त्यानंतर पुढचा सामना ते जिंकले आणि हा सामना जिंकणं त्यांच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. टायगर सुद्धा परिस्थिती तशीच आहे. पहिलीच मॅच आपण बघितली तर फक्त 47 धावा ते करू शकले होते आणि 48 धावसंख्येचा पाठलाग सहजगत्या झाला होता. थोडासा मिस टाइम आणि चेंडू जोपर्यंत ग्राउंडच्या आतमध्येच आहे तिथे कव्हर होईपर्यंत मिळेल ती फक्त 1च धाव. प्रत्येक षटकामध्ये चांगली कामगिरी प्रत्येक गोलंदाजाची. षटक क्रमांक पहिला आपण बघितलं तर फक्त 7च धावा खर्च झाल्या होत्या. ज्या गोलंदाजी केली हृदयने. पुढचा चेंडू स्वप्नीलचा, समोर साहिल. हा चेंडू फुल टॉस, नो बॉलचा इशारा आणि बघायचं धावा किती मिळतील या चेंडूवर. त्या 2. इट्स नो बॉल ओव्हर द वेस्ट. आणि फिल्डिंग टीमने घेतलाय रिव्ह्यू. चला फिल्डिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय. धावसंख्या 26. बघायचं या चेंडूवर काय निर्णय पंचांचा. आदित्य शर्मा स्वतः इथे तिथे आतापर्यंत 3ऱ्या पंचांच्या भूमिकेत. डीजे पंचांचा निर्णय त्यांनी ठाम ठेवलाय. त्या निर्णयावर ते ठाम आहेत. नो बॉलचा इशारा पंचांनी केलाय. कॅप आणि नो बॉल, नो प्लस धावसंख्या बघतो धावफलक म्हणजे 26 झाली एकूण. नो +2 26. नेक्स्ट बॉल फ्री हिट.
पुढचा चेंडू ऑन ड्राईव्ह कार्पेट शॉट गॅप मध्ये चेंडू कव्हर होईपर्यंत एकच धाव तिथे कंप्लीट झाली आहे. षटक समाप्त. 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि धावसंख्या 27 आहे. आता मात्र 12 चेंडू आहेत वॉरियर्सकडे आणि बघायचं आहे या 12 चेंडूमध्ये काय इथे टार्गेट सेट केलं जाईल, कारण दोन्ही संघासाठी आपण होतो त्या ठिकाणी डू ऑर डाय सिच्युएशनची मॅच आहे दोन्ही संघांसाठी. तर सामना जिंकाल तरच पुढे तुम्ही जाल आणि बघायचं या मुवमेंटला काय इथे मात्र नक्की घडणार आहे ग्राउंडच्या आतमध्ये, काय इथे मात्र धावसंख्या इथे सेट केली जाईल, काय टार्गेट इथे सेट केले जाईल यांच्यावर सगळ्यांचं लक्ष आहे. आमचे चैतन्य सोलंकी आमचे जे फोटोग्राफर आहेत ऑफिशियल फोटोग्राफर या स्पर्धेमध्ये चांगले क्षणचित्र त्यांनी टिपले आहेत या कुंभारराव प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेमध्ये. शेवटचा दिवस आहे, फायनल डे आहे. राकेश आले बॉलिंग मार्कवर. राकेश मोरे सेकंड लास्ट ओव्हर. या इनिंग मधली ही पाचवं षटक आहे, 5वी ओव्हर आहे. आज पूर्ण स्पर्धेमध्ये मी आवर्जून उदयजी कडपे यांचा उल्लेख करेन. ही खूप चांगली भूमिका त्यांनी बजावली आहे. ओ चांगला चेंडू होता. स्टिअर करण्यापलीकडे काहीच पर्याय उरला नव्हता साहिलकडे. या मॅच मध्ये थोडासा मात्र दबावाखाली दिसतोय मला साहिल. बाकीच्या सर्व मागोद्याच्या दोन्ही मॅच मध्ये त्याने बिनधास्त बॅटिंग केली होती, दमदार बॅटिंग केली होती, डॉमिनेट केलं होतं अक्षरशः गोलंदाजांना. पण या मॅच मध्ये थोडासा शांत आहे. धावसंख्या 28 धावा 28 इन द 5th ओव्हर. राकेश मोरे पुन्हा दास. सागर आता समोर असेल तो सागर. नो बॉलचा इशारा पंचांनी केलाय. बीमर टाकलाय. रनची संधी त्या ठिकाणी. फलंदाज बाद. बिग लॉस, बिग विकेट. सागर कोलवडे बॅट टू डग आउट. इट्स अ ओव्हरआर्म क्रिकेट, नॉट अ अंडरआर्म क्रिकेट. ओव्हरआर्म क्रिकेट आहे. अंडरआर्म क्रिकेटर असेल तो रुपेशजी, त्याला अंडरआर्म क्रिकेटचा रूल माहिती असेल. ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये बॉल काउंट होत नाही. पुढचा चेंडू. अजून एक बीमर, अजून एक बीमर. आता गोलंदाजी करू शकत नाहीये, गोलंदाजी आता करू शकत नाहीये राकेश मोरे. क्रुशल मुवमेंटला अत्यंत महत्वाच्या सामन्यामध्ये राकेशने टाकलेत बॅक टू बॅक 2 बीमर. आता या मॅचला तो गोलंदाजी करू शकत नाहीये. 2 बीमर त्यांनी बॅक टू बॅक टाकलेत. या षटकातले उर्वरित चेंडू आता दुसरा गोलंदाज येऊन त्याचा टाकावे लागणार. राकेश मोरेने टाकले 2 बीमर आणि बघायचं या ठिकाणी आता कुठला गोलंदाज हे षटक पूर्ण करेल. पंचांसोबत तीच चर्चा सुरू आहे रोहनची. आणि एक मजेशीर किस्सा इथे आता घडला थोड्या वेळापूर्वी आशिष, की चर्चा जी सुरू होती की नो बॉलवर रनआउट झाला आणि तो बॉल काउंट आहे की नाही. अंडरआर्म क्रिकेटमध्ये या गोष्टी घडतात. ओव्हरआर्म क्रिकेटमधला हा रूल कधीच बंद झालेला आहे. म्हणजे नवीन काही रूल आहेत ते युटिलाइज झालेले आहेत. नवीन काही रूल्स आपण बघतो त्या ठिकाणी इन्व्हेंट झालेले आहेत. नो बॉल हा कधीच काउंट केला जात नाही, म्हणजेच बॉल काउंट केला जात नाही. बघायचं षटक पूर्ण करण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय. हे उर्वरित षटक कुठला गोलंदाज घेऊन येतोय. निवृत्ती शिंदे. प्रत्येक वर्षी आम्हाला स्पर्धेमध्ये आम्हाला सहकार्य करतात ॲज अ कॉमेडिटर. ते येतात बॉलिंग मार्कवर. निवृत्ती शिंदे. धावसंख्या 30. फ्री हिट बॉल. ऑन ड्राईव्ह. चांगला चेंडू आता आलाय. फ्री हिट बॉल. डायरेक्ट हिट. फलंदाज बाद. ओमकार जामसुतकर कॅप्टन डिपार्ट. कॅप्टन डिपार्ट. फलंदाज बाद.
खूप मोठ्या अडचणीत सापडल्या वॉरियर संघ. पाचवं षटक मार्गस्थ आहे. खूप काही गोष्टी या षटकात घडल्या. गोलंदाज आपण बघितलं की 2 बिमर टाकले, षटक पूर्ण खेळात निवृत्ती आला. त्याच्या पहिल्याच चेंडूवर बघतो की रनआउट आणि संघनायक एकही चेंडू फेस न करता आउट झालेला आहे. ओमकार जामसुदकर, आजचा दिवस थोडासा खराबच, कारण एकही चेंडू फेस न करता तुम्ही आउट होत आहे. 2D शॉट समोर खेळण्यासाठी मात्र प्रयत्न करावेच लागतील. पॅन्थर आणि लायन्स आपली लिस्ट अपडेट करा. 32 पॅन्थर आणि लायन्स. ओमकार कोकाटे आणि शुभम तळदेवकर आपली लिस्ट आपण अपडेट करायची आहे फायनल मॅच साठी, म्हणजेच लीग मधल्या शेवटच्या मॅच साठी. 32 ओव्हर्स ऑफ 2 इन द 5th ओव्हर. धावसंख्या थोडीशी कमकुवतच बघायला मिळते वॉरियर्सची, कारण पहिल्या षटकापासून दबाव जो टाकलाय गोलंदाजांनी त्या दबावातनं हा संघ उभारी घेऊ शकला नाहीये, वरती येऊ शकला नाहीये. निवृत्ती शिंदे पुढचा चेंडू साहिल समोर, खूप बाहेर, खूपच बाहेर. पंच कन्फर्म करते चेंडू एक्झॅक्टली कुठे पिचिंग झालाय, कुठे लँड झालाय, कुठून तो निघून गेलाय. पंचांचा इशारा बघूया काय येतोय, कन्फर्म करतायत ते. जाऊन आता मात्र निश्चित त्यांना स्वतः जाऊन पुन्हा चेक सुद्धा करावं लागेल, याच्यात रिमाचा शंका नाही. क्रीजच्या बाहेर चेंडू आहे का, की बाहेर येऊन डायरेक्ट यष्टीच्या मागे डायरेक्ट फुलटॉस पडलाय का, एक्झॅक्टली पिचिंग कुठे झाली आहे, या सगळ्या गोष्टी आता चेक केल्या जातीलच. दोन्ही पंच चर्चा करतायत, धवल टेलर आणि आदित्य शर्मा. बघायचं चर्चेचा निर्णय काय येतोय. चर्चा झाली, आता आपापल्या जागेवर जाऊन निश्चित डिसिजन देतीलच. हा चेंडू थोडासा फसलेलाच होता, थोडासा काहीतरी एक्सपेरिमेंट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला. दोन्ही पंचांनी चर्चा केली, त्यानंतर आपण बघूया ते निर्णय काय देत आहेत. या चेंडूवर वाईट बॉल. आदित्य अग्रवालकडून एक पारितोषिक आलेलं आहे साहिलसाठी. जर षटकार मारला तर 500 रुपयाचं कॅश प्राइज. काल आपण चित्र बघितलं होतं, अमन चौरसिया जेव्हा आला होता म्हणजेच गोलंदाजीला, अमनने जर विकेट काढली तर 500 रुपयाचं पारितोषिक आदित्य अग्रवालने लावलं होतं. ताबडतोब ते विकेट ती काढली सुद्धा होती अमनने. सो निर्णय तो कायम ठेवण्यात आले. आदित्य शर्मा, इट्स अ वाईड. येस, वाईड, वाईड बॉल. धावसंख्येत भर. धावसंख्या 33. ओ चेंडू उंच, थोडासा मिस टाइम आहे, फटका उंच तर गेलाय. शॉर्ट पिच चेंडू आहे, पुलचा फटका आणि अगेन 2D. धावसंख्या 37 धावा धावफलकावर. सेकंड लास्ट ओव्हर प्रोग्रेस मध्ये आहे. आपण बघतोय धावसंख्येची अंकित झाली ती 37. 2 गडी बाद आतापर्यंत या षटकातले चेंडू झाले ते 5. शेवटचा चेंडू शिल्लक. 37 धावा. चला ओमकार कोकाटे आपण सुद्धा रिपोर्ट करायचे. ओमकार कोकाटे. ओ
हलकीशी बॅटची एज होती, ब्रश गेला होता चेंडू, बॅटला ब्रश होऊन मागे आला होता आणि बघाच त्या ठिकाणी डॉट बॉल. षटक समाप्त. 5 षटकांच्या घरी धावसंख्या 37. करंट रन रेट आपण जर बघितला तर 7.40. 7.5च्या गती आपण बघतो धावा आतापर्यंत आल्या धावफलकावर. 37 37 ओमकार कोकाटे. नेक्स्ट मॅच सुद्धा तेवढीच इम्पॉर्टंट आहे. आशिष, प्रमोद, पुढच्या मॅचकडे लक्ष सर्वांचंच लागलंय. ओमकार कोकटने ज्याप्रमाणे आतापर्यंत लीड केल्या स्पर्धेमध्ये 2 सामने सलग त्यांनी जिंकलेले आहेत. पण हे सुद्धा आपण चित्र बघितलंय. एका ठिकाणी आपण अजून एक संघ बघितलं 2 सामने सलग जिंकत असताना तिसऱ्या सामन्यात ते हरले होते कोमोडोरा फायटर्स जय जाधवच्या नेतृत्वाखाली. पण तेव्हा सुद्धा आपण बघतो की ओमकार कोकाटे अजून एक असा संघ आहे, अजून एक असा संघनायक आहे ज्याने सलग 2 सामने जिंकलेत. ग्राउंडवरची रेलचे जरा कमी करा, बाजार नाही भरलाय ते प्लीज जरा सहकार्य करा. मॅच सुरू आहे. चला मॅच सुरू करतोय आपण. स्वप्नीवीर अगेन. ओ इनसाइड एज मागे जातो चेंडू. दिनेश सांगळे स्ट्रायकिंग एंडला आहे. बघायचं धावा आता किती मिळतील येणाऱ्या 5 चेंडू मध्ये. 37 धावा थोडीशी कमकुवतच वाटते वॉरियर संघासाठी, कारण समोर सुद्धा आपण बघतो की बलाढ्य संघ आहे. समोर मारलाय आणि चेंडू त्याचा डिक्लेअर झोन. घोषांकी 2 धावेसाठी. स्पर्धेमध्ये आपण जर बघितलं तर निश्चांक आहे तो म्हणजे 44 धावेंचा. ज्या संघाने लोएस्ट धावसंख्या नोंदवली आणि त्याच संघाने मात्र हायएस्ट टोटल चेस उभारला सुद्धा होता. स्लाइस केलाय घोषांकी छिद्र, फक्त एकच धाव. शेवटच्या टप्प्यात अशा प्रकारचे जर फटके सिंगल डबल एवढा काही मोठा फरक पडणार नाहीये टायगर्स टीमला. बॉल मॉनिटरची जबाबदारी उदयजी खडपे यांनी खूप चांगली सांभाळली आतापर्यंत या स्पर्धेमध्ये. जेव्हा जेव्हा चेंडू गेले ताबडतोब उदयजी खडपे यांचं लक्ष पंचांकडे असतं. पंच काय मागतायत. लिडिंग एज अँड अगेन बघा चेंडू आतमध्ये आहे की बाहेर आहे. पंचांचा वंडीचा इशारा. वंडी. फक्त एकच धाव. धावसंख्या 41. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी अशी घडली आहे की साहिलला स्ट्राईक पासून दूर ठेवलेला आहे. साहिल स्ट्राईक पासून दूर राहिलाय. धावसंख्या आपण बघतो धावफलकावरती एकूण 41. ओ चेंडू पुन्हा डिक्लेअर झोन मध्ये 2 धावेसाठी हा फटका बघायला मिळतोय. 2D शॉट. 2 धावा या चेंडूवर. धावसंख्या 43. लो टोटल आपण जसा मी उल्लेख केला की 44 लोएस्ट टोटल होता आणि तिथे आता आपण धावसंख्या जवळपास पोहोचली आहे. षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक. लास्ट बॉल टू गो फ्रॉम द इनिंग. समोर ऑफर केलाय आणि हा 2 धावेसाठी 2D शॉट. 45. 45 धावा धावफलकावर आणि 46 धावसंख्येचं लक्ष असेल. रिक्वायर रन रेट 8 पेक्षा पण खाली आहे. 46 धावा करायच्या सामना जिंकण्यासाठी त्या टायगर्स संघाला त्या सेकंड इनिंग मध्ये. चला टॉससाठी या दोन्ही संघाचे संघनायक शुभम तळदेवकर आणि ओमकार कोकाटे. थँक्यू. चला कॅप्टन या प्लीज. आपण लीग स्टेज मधली शेवटची मॅच. शेवटची मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका बाजूला लायन्स, दुसऱ्या बाजूला
पॅन्थर ओमकार, पॅन्थर आणि त्यांच्या विरोधामध्ये लायन. शेवटची मॅच. चला कॉल कोणाचा आहे? चला पॅन्थरचा कॉल असेल. हेड कॉल केलाय, आला हेड आणि टॉस जिंकलाय पॅन्थर संघाने. आणि दोन्ही टीमसाठी ही इम्पॉर्टंट मॅच आहे. टॉस जिंकलायच महत्वाचा निर्णय या मॅचमध्ये. प्रथम क्षेत्ररक्षक करीन मी. फिल्डिंग करण्याचा निर्णय. काल ज्या चुका झाल्या, ज्या चुका घडल्या त्याच्यामध्ये दुरुस्ती करण्याचा प्रयत्न नक्की असेल. हो 100%. जे काल चुका झाल्या ते आज परत चुका करणार नाही. ते प्लॅनिंग करून कॅल्क्युलेशनने आम्ही आलो आहे, ते आता आम्ही करूच. कुठेपर्यंत रोखण्याचा मानस असेल? 60च्या आतमध्ये तरी थांबवायचा प्रयत्न असेल आमचा. चॅलेंज ओव्हर भरपूर महत्वाची आहे आणि या चॅलेंज ओव्हरमध्ये महत्वपूर्ण तो गोलंदाज कोण असेल? शक्यतो आता बघू, मीच शक्यतो टाकायचा प्रयत्न करीन चॅलेंज ओव्हर. टॉस तुझ्या बाजूने राहिला नाही. प्रथमतः टॉस जिंकलाचा तुझा निर्णय काय होता? मी पण फिल्डिंगच केली असती. परंतु बॅटिंग करायची आहे. बॅटिंग करत असताना कितीपर्यंत मजल माराल? 60+ बघू आम्ही मारायचं. 60+ करण्याचा प्रयत्न असेल. दोन मॅच तू लागोपाठच्या जिंकल्यात. या मॅचमध्ये देखील डू ऑर डाय सिच्युएशन आहे आणि या मॅचमध्ये करूया मरूची परिस्थिती आहे. काय सांगशील? शेवटची मॅच आहे. आता ते 60 मारू, बघू काय ती मॅच आहे. डू ऑर डाय 50-50 ओव्हर. चॅलेंज ओव्हर भरपूर महत्वाची आहे. जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न असेल का? हो, कारण की फर्स्ट बॅटिंगला तिथं मेन ओव्हर असते 50-50 ओव्हर्स. तिथं आम्ही बघू 10 क्रॉस करायचा बघू. थँक्यू सो मच. जास्त वेळ घेणार नाही. या दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. थँक्यू सो मच. टॉस जिंकलाय पॅन्थर संघाने. टॉस जिंकल्यानंतर सांगितलं की आम्ही गोलंदाजी करू आणि लायन संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. आजचा शेवटचा दिवस, अंतिम दिवस कुंभरवाडा प्रीमियर लीगचा संडे आहे आणि फन डे आहे. संडे फन डे. KPL अंतिमचा दिवस आपल्याला साठी पाहायला मिळतोय आणि सर्व मॅचेस या मॅचेसमध्ये पाहायला मिळतील. करूया मरूच्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. कुंभरवाडा प्रीमियर लीग KPL 2026 पर्व क्रमांक 5 मध्ये पूर्वार्धाचा खेळ समाप्त झालाय. सेकंड इनिंगला सुरुवात होईल आणि सेकंड इनिंग मध्ये आवाजामध्ये करूया परिवर्तन ऐकूया. अर्थातच प्रमोदजी सरांचा आवाज. थँक्यू सो मच. धन्यवाद आशिष. 46 धावांचं आव्हान असणार आहे. आपण बघतोय सलामीला आले ते स्वप्नील आणि राकेश. गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी स्वप्नीलच्या माध्यमातून होताना बघितली. सागर वैयक्तिक पहिलं षटक आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन येते तो सागर. 36 चेंडू 46 धावांची गरज. पहिला चेंडू सुंदररित्या भिरकावून दिलाय तो. एक शाखावरच्या दिशेने एक धाव मिळाले. दुसरा धावायचा इथे प्रयत्न दिसतो परंतु चेंडू मैदानात आला त्यामुळे वैयक्तिक खातं उघडले, संघाचा खातं उघडले 2 या धावसंख्येने. 2 धावा. पहिल्या चेंडूवर चांगला प्रहार स्वप्नील वीरच्या माध्यमातून. आता मात्र जागा बदलून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय तो सागर याने. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करतील. हा कुठं चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय तो मैदानाबाहेर लॉंग ऑनच्या दिशेने. पुन्हा एकदा 2 धावांचा फटका. धावसंख्या वेगानं वाढवण्याचा मानस बहुधा इथे आखलेला आहे तो स्वप्नील वीर. अर्थातच टायगर्सच्या माध्यमातून आपण बघतोय 46 धावांचं आव्हान आहे. नक्कीच काल आपण बघितलं 44 धावा सर्वात कमी धावसंख्या या खेळपट्टीवरची आणि आता 45 धावांचा पाठलाग करताना 46 धावा विजयासाठी जो कोणी संघ विजेता होतो तो नक्कीच बाद फेरीत प्रवेश करेल. फुलटॉस चेंडू पंचाने अवांतर म्हणून घोषित केलाय. धावसंख्येत 2 आणि 1 अवांतरात 3 धावांची बढत होते. धावसंख्या वेगाने वाढताना 2 चेंडूत आतापर्यंत तब्बल 7 धावा दिल्या इथे सागर यांनी. खरोखर अनुभवी गोलंदाज नक्कीच आहेत. आता मात्र कुठेतरी गणित चुकत आहे ते सागरच्या माध्यमातून. नेहमी आपण बघतो नवीन चेंडूवर सलामीचं षटक टाकताना सागरकडे बघितलं जातं एक चांगला गोलंदाज म्हणून. विविधपूर्ण नटलेली त्याचं हे गोलंदाजीच आपण बघतोय. वेगवेगळ्या प्रकारच्या शैलीने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न असतो. आता मात्र कुठेतरी चूक होते ती सागरच्या माध्यमातून. पुन्हा एकदा
स्वप्नील तयार, समोर मारलेला फटका फ्री हिटचा, आज आता लॉंगॉनच्या दिशेने खडखडे कुतुंग केपीएल षटकार डीजे. मी पुन्हा एकदा ही सूचना देतोय. काल आम्हाला आयोजकांनी जी सूचना दिली आम्ही पुन्हा एकदा कॅरी फॉरवर्ड करतोय. एक बरं पंपायर फक्त 1 मिनिट. कुठलाही खेळाडू डगआउटच्या बाहेर आला ताबडतोब 3 रनची पेनल्टी इम्प्लिमेंट केली जाईल. ही सूचना आयोजकांनी काल सुद्धा दिली होती. मी पुन्हा ते रिपीट करतोय. कुठलाही खेळाडू डगआउटच्या बाहेर नको, सेलिब्रेशन तुमच्या डगआउटमध्ये तुम्ही करा, अदरवाईज तुम्हाला 3 रनची पेनल्टी दिली जाईल. सुंदर चेंडू, आता मात्र खोलवर पडला चेंडू, धावसंख्या झाली ती 13. फ्री हिटच्या संधीचा सोनं करायला केलं ते स्वप्नील वीर यांनी. धावसंख्येत भर झाली ती षटकाराने 13 धावांवर येऊन पोहोचलेत टायगर संघ. पहिलं षटक इथे प्रगतीपथावर आपण बघतोय. चांगल्या प्रकारे फलंदाजी सलामीची जोडी इथे आपण बघतोय स्वप्नील आणि राकेशच्या माध्यमातून. पुन्हा एकदा समोर टाकलेला चेंडू, हा देखील भिरकावून दिलाय, आज जातोय लॉंगॉनच्या दिशेने. केवळ 2 धावा इथे पंचांनी घोषित केल्या. धावसंख्येत 2 नंबरवर एसपी स्पोर्ट्सच्या माध्यमातून स्वप्नीलसाठी 500 रुपयाचं पारितोषिक इथे जाहीर करण्यात आले षटकारासाठी. धावसंख्या झाली ती 15. अतिशय महागडं षटक मारू शकतो. 2 धावा इथे मिळतील. मिड विकेटच्या दिशेने मारलेला चेंडू, धावसंख्येत भर होते. धावसंख्या तब्बल 17 धावा डीजे. षटकात बघितलं तर तब्बल 17 धावा फटकावला. सामना येऊन टेपलाय. 30 चेंडूंमध्ये 29 धावांची गरज. स्वप्नील वीर खरोखर चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजीच्या माध्यमातून कर्णधाराने दाखवलेला निर्णय सार्थ ठरवताना गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी, फलंदाजीमध्ये त्याचीच पुनरावृत्ती होताना बघते. महागडा षटक नक्कीच ठरले ते सागल करुडच्या माध्यमातून. पुढील गोलंदाज जामन चौरसिया, बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. वैयक्तिक पहिला, संघासाठी दुसरं षटक. बॅटची कड घेऊन जातोय तो इमारतीच्या आवारात, इमारतीला लागून मैदानाच्या आवारात आलेला हा चेंडू. 1 धाव नक्कीच मिळतंय. चांगला प्रयत्न आहे तो. राकेश यांनी 1 धाव घेऊन आमंत्रित केलंय पुन्हा एकदा स्वप्नीलला. हा मात्र खूप उजव्या स्टेजच्या बाहेरचा चेंडू स्वैर म्हणून घोषित केलाय पंचांनी. दडपण आहे का? कारण पहिल्या षटकात ज्या प्रकारे स्वप्नील यांनी खरोखर मोठी आतषबाजीचे फटके केलेत त्याच्या जोरावर तब्बल 17 धावा फटकावला पहिल्या षटकात. पुन्हा एकदा अमन तयार, पंचांच्या डाव्या बाजूने सामना करेल स्वप्नील. आकुटब्या चेंडू, आडवा फटका मारण्याचा प्रयत्न झेल होतोय का? आणि यावेळी पहिला गडीवा जमलने दिलाय तो झटका. स्वप्नील माघारी डीजे. चला धन्यवाद डीजे. गणेश पुढील फलंदाज. 19 वर्षाखालील हा फलंदाज गणेश इथे फलंदाजीसाठी आल्या. धावसंख्या झाली ती 19 धावा. अमन पुढे दांडगे. अमनने आपली कामगिरी चोख पार पाडताना स्वप्नील सारखा खंदा फलंदाज बाद झालाय. यावेळी सुंदर चेंडू, हलक्या हाताने टाकलेला चेंडू थोडासा कट होतोय आणि विसावतोय सांगळे यांच्या हातामध्ये. चेंडू मात्र निर्धाव. पहिल्या षटकात नक्कीच 17 धावा फटकावल्या, त्यानंतर कुठेतरी
पहिलं षटक भरून काढण्याची जबाबदारी आहे ती अमनच्या खांद्यावर आणि अमन ती आतापर्यंत सहज लिहिल्या पार पाडताना आपल्याला इथे दिसतो या मैदानात. दुर्गादेवीच्या पुन्हा एकदा अमन तयार. खरोखर एक चांगला सामना इथे प्रेक्षकांना बघायला मिळणार. अटीतटीचा सामना जो जिंकतोय तो बाद फेरीत ठीक प्रवेश करणार आहे. आखू डबल चेंडू, यावेळी सुंदर चेंडू, पंचांकडे दाद मागताना पंचांनी दाद फेटाळून लावलेली आहे. उत्साह जास्त होता, विश्वास मात्र कमी, परंतु एक समाधान आहे ते म्हणजे चेंडू निर्धाव निघाल्याचं. धावसंख्या अजूनही स्थिर आहे, सातत्याने कामगिरी चालू आहे अमनच्या मार्फत की कुठेतरी मला ती कसर भरून काढायची. जे सागरचं एक महागडं षटक होतं ते कुठेतरी भरून काढण्यासाठी अमन समर्थपणे बॅटची कड घेऊन चेंडू जातोय तो फाईन लेगच्या दिशेने. एक धाव नक्कीच मिळते. धावसंख्येत एक नेबर होते, धावसंख्या झाली ती 20. दुसरं षटक इथे प्रगती पथावर असताना धावसंख्या झाली ती 20. अजूनही 26 धावांची इथे गरज असणार आहे. 46 धावांचं आव्हान उभं ठेवलंय टायगर संघासमोर. सुंदर चेंडू, वारंवार उजव्या एसटीच्या बाहेरचा अचूक टप्पा, अचूक नियंत्रण, अचूक दिशा, याच्या जोरावर एक चांगलं षटक संपवलंय ते अमन यांनी. केवळ 3 धावा दिल्यात. डीजे धावसंख्या झाली ती 20. अजूनही 24 चेंडूंमध्ये 26 धावांची गरज आणि स्वतः कर्णधार ओमकार जामसुदकर याने जबाबदारी उचलली. 24 चेंडूमध्ये 26 धावांची गरज. आव्हानात्मक षटक घेऊन आले तो ओमकार. डावखुरे गोलंदाज पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करतील. सामना करतोय तो राकेश. आखुडब्याचा चेंडू मारण्याचा प्रयत्न होता, यावेळी देखील क्षेत्ररक्षणाची जबाबदारी होती ती सागळ्यांच्या खांद्यावर, परंतु हवी तशी साथ लाभली नाही. एक धाव घेण्याचा प्रयत्न सफल असा प्रयत्न आपण इथे बघतोय. अच्छा, षटक आपण बघतोय की गणेश याला रिटायर आउट केलेलं आहे, रिटायर मध्ये बाद झालेले आहेत ते. आणि पंचांकडनं एक सूचना आहे की त्यांनी सांगितलं की पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंचांचा सगळ्या गोष्टींकडे निकाल आहे. जिथे घोषांकित क्षेत्रात चेंडू जातोय, धाव घेण्याचा प्रयत्न करू नका असं ते सांगतायत. ते स्वतः निर्णय देतील सगळ्या गोष्टींचा, उगाच पंचांच्या अंगावर धावून जाऊ नका. धन्यवाद.
चला पुढील चेंडू ओमकार जामसुदकर. रोहन शरीराचा वेध घेतलाय तो रोहनच्या आणि आता मात्र 2 चेंडूंमध्ये 1 धाव इथे घेण्यात यशस्वी झालाय तो टायगर संघ. आव्हानात्मक षटक आहे. 10 धावांच्या षटकाचं आव्हान आहे. आपण बघितलं पहिल्या चेंडूवर केवळ 1 धाव घेतले त्यानंतर गणेशांना तंबूत माघारी जावं लागलं आणि मग आलेले वारंवार अंगाचा वेध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. रोहन वाडकर तिसरा चेंडू 3 चेंडूंमध्ये केवळ 1 धाव दिले. ओमकार जामसुदकर याने वारंवार डाव एसटीच्या गोलंदाजी करण्याचा प्रयत्न डाव्या एसटीच्या बाहेरनं चेंडू फिरवण्याचा प्रयत्न चेंडू घेतोय तो अंगाचा वेध. 3 चेंडूंमध्ये केवळ 1 धाव. अजूनही 3 चेंडूत जर आव्हान बघितलं 9 धावांचा पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता. लागोपाठ 3ही चेंडूने शरीराचा वेध घेतलाय. क्षेत्ररक्षणाची जबाबदारी अवांतर धावसंख्येत वाढ होते. क्षेत्ररक्षकाचं सहकार्य इथे लाभणार आहे. आपण बघितलं की अमन यांना त्यांनी खूप फॉरवर्ड शॉट लेगला नक्कीच ठेवलंय. चेंडूचा अंदाज आला नाही. 1 धाव मात्र मिळते. धावसंख्या झाली ती 22. अजूनही 2 चेंडूंमध्ये 8 धावांची गरज आहे. हे जर आव्हानात्मक षटक पार पाडायचं असेल लक्ष राकेश बघूया कशा प्रकारे सामना करतोय. ओमकार जामसुदकर स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी कर्णधाराची. 4 चेंडूंमध्ये केवळ 2 धावा दिल्यात. सुंदर चेंडू यावेळी मात्र अनुभव पणाला लागलाय तो ओमकार जामसुदकर याचा समोर आहे. राकेश अवांतर धावसंख्येत वाढ होते. डाव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू पंचाने आपले हात सरसवले. नक्कीच 1 धाव इथे मिळते. 2 चेंडूंमध्ये अजूनही 7 धावांची गरज असेल. मोठा फटका खेळावा लागेल जर आव्हानात्मक षटकात दिलेलं 10 धावांचं आव्हान पार पाडायचं असेल. कारण आतापर्यंत केवळ 4 चेंडूंमध्ये 3च धावा दिल्यात. 2 चेंडूंमध्ये 7 धावांची गरज आहे. आकुटबा चेंडू यावेळी भिरकावून दिला स्क्वेअर लेगच्या दिशेने. 2 धावा इकडे नक्कीच मिळतात. धावसंख्या 2 ने बोलवते. धावसंख्या झाली ती 25. अजूनही 5 धावांची गरज असणार आहे. एका चेंडूंमध्ये 5 धावा. समोरचा षटकार मारला तर मात्र आव्हानाचा पाठलाग नक्कीच होईल. ते दिलेलं आव्हान आहे 10 धावांचं. 5 चेंडूंमध्ये केवळ 5. चांगली गोलंदाजी होते ती ओमकार जामसुदकरच्या माध्यमातून. कारण दोन्ही संघासाठी करूया मरोस्थितीत हा सामना आहे. जो कोणी इथे सामन्यात विजय प्राप्त करतोय तो बाद फेरीत प्रवेश करेल. आजचा हा 3रा दिवस कुंभारवाडा प्रीमियर लीग 2026 पर्व 5 अटीतटीचे हे सामने इथे सुरू आहेत. अर्थातच शेवटचा दिवस हा आजचा आणि आज साखळी स्पर्धेतला आपण बघतोय अजूनही एक सामना बाकी आहे. साखळी स्पर्धेतले 2 सामने आजच्या दिवशी इथे खेळवण्यात येणार. त्यातला आजच्या दिवसातला हा पहिला सामना. एका चेंडूवर अजूनही 5 धावांची गरज आहे. आव्हानात्मक षटक इथे आपण बघतोय. पुन्हा एकदा ओमकार तयार. बघूया कशा प्रकारे सामना करतोय तो राकेश. आकुटबा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू जातोय तो स्क्वेअर लेगच्या दिशेने. केवळ 2 धावा मिळतात. धावसंख्या या षटकातली 7. केवळ 3च धावा इथे त्यांना उपलब्ध होणार आहे. याचा अर्थ 18 चेंडूंमध्ये 23 धावांची गरज आहे. 18 चेंडू 23 धावा. डीजे धन्यवाद डीजे.
अर्थातच आपण बघितलं 3 षटकांचा खेळ इथे संपलेला. 3 षटकात आतापर्यंत अर्धा टप्पा इथे गाठलेला आहे तो टायगर संघ आहे. त्यामुळे दोन्ही संघाला समसमान संधी उपलब्ध आहे. 18 चेंडूंमध्ये 23 धावा फटकावल्यात. 18 चेंडूंमध्ये अजूनही 23 धावा फटकवायच्यात. महत्वाची बाब म्हणजे आपण बघितलं की अमन चौरसे याने मागील षटक जे टाकलं होतं ते केवळ 3 धावाचं आणि तशाच प्रकारे त्याची पुनरावृत्ती करावी लागेल. जर चांगली फलंदाजी करायची असेल तर रोहन वाडकर राकेश याला अनुभव पणाला लावावा लागेल. 18 चेंडूंमध्ये 23 धावांची गरज. पुन्हा एकदा कर्णधाराने आदित्य अगरवालकर प्रत्येक गडी बाद साठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. अमन चौरसिया या षटकात जर प्रत्येक विकेट अर्थातच प्रत्येक गडी बाद करेल तर 500 रुपयाचं पारितोषिक आणि धावसंख्या येऊन ठेपते ती 17 चेंडू 23 धावांची गरज. प्रत्येक निर्धाव चेंडू मध्ये सामन्याचं समीकरण बदलताना दिसणार आहे. पुन्हा एकदा तयार रोहन वाडकर काय करणार आहे. आकुटब्या चेंडू बॅटचा कड घेतला. इथे धावची तोडाची शक्यता होती. क्षेत्ररक्षकाची साथ लाभत नाही. प्रत्येक वेळी चांगला खेळाचं प्रदर्शन इथे तुम्हाला करावंच लागेल कारण दोन्ही संघाला करो या परिस्थितीत हा सामना आहे. धावसंख्येत देखणे बरोबर धावसंख्या झाली ती 24. 16 चेंडूंमध्ये 22 धावांची गरज. महत्वाची बाब मध्ये राकेश सारखा एक अनुभवी फलंदाज मैदानात अजूनही तटस्थ आहे. समोर आहे तो अमन चौरसिया. मागील षटक केवळ 3 धावाचं आहे. या षटकामध्ये अग्रवाल यांच्याकडनं प्रत्येक गडीबादसाठी 500 रुपयाचं पारितोषिक अमन चौरसिया यांच्यासाठी. चला सामन्याला सुरुवात खरोखरच अटीतटीचा सामना प्रेक्षकांचा मनोरंजन करणारा सामना. 16 चेंडूंमध्ये 22 धावांची गरज. समोर मारलेला फटका मैदानातच आहे. झेल होऊ शकतो का. क्षेत्ररक्षकाची साथ लाभणार आहे. चेंडू जातोय तो मैदानाबाहेर. नशिबाच्या जोरावर चांगला फटका मारलाय तो राकेश यांनी. 2 धावा नक्कीच मिळतात. धावसंख्येत बर होते. धावसंख्या झाली ती 26. 15 चेंडूंमध्ये 20 धावांची गरज आहे. नक्कीच आपण बघितलं की 45 धावा फटकावल्या होत्या. 46 धावांचं आव्हान आणि बाद फेरीत प्रवेश करण्यासाठी एक अटीतटीचा सामना होऊ शकतो. जिथे सरासरी आपण बघितली 60 धावा इथे ठोकल्या जात होत्या दुर्गादेवीच्या पटांगणात. तो सामना 15 चेंडूंमध्ये 20 धावांची गरज. पुन्हा एकदा अमन तयार. राकेश हलक्या हातने मारला चेंडू आणि यावेळी झेलमध्ये गोत्तम झेल घेतलाय. शैलेश चौरसिया आयोजन समितीचे एक सदस्य शैलेश ते यांच्यासाठी या जेलसाठी उदय घरपे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक इथे जाहीर करण्यात आलेलं आहे. सामना होणाऱ्या अटीतटीचा अजूनही 20 धावांची गरज आहे. 14 चेंडू आणि 20 धावा. एक चांगला झेल सामन्याला कलाटी देऊ शकणार आहे का पुढील फलंदाज. आणि हलक्या हाताने टाकलेला चेंडू पंचांकडे दाद मागताना चला पंचांनी लेग बाईचा इशारा केला. एक धाव नक्कीच मिळते. धावसंख्या देखणे बरोबर. धावसंख्या झाली ती 27 धावा. गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी अमनच्या माध्यमातून आणि पंचांनी तिसऱ्या पंचांना इशारा दिलाय पायचीत साठी. तोपर्यंत आपण पुन्हा एकदा ऐकूया डीजे. करण्यात आलेल्या तिसऱ्या पंचांकडून
धावसंख्या झाली ती 27. चला शेवटचा चेंडू. 13 चेंडूंमध्ये 19 धावांची गरज. 13 चेंडू आणि 19 धावा. पुन्हा एकदा अमन तयार. चला पंच आपली कामगिरी चोख बजावत आहेत. चला 13 चेंडूंमध्ये 19 धावांची गरज. 13 चेंडू आणि 19 धावा. काय षटक टाकतोय अमन चौरसे. कर्णधाराने दाखवलेला निर्णय सार्थ ठरवताना बघूया काय करतोय रोहन. समोर मारण्याचा प्रयत्न. चेंडू गेलाय तो लॉंग ऑनच्या दिशेने. 2 धावा इथे नक्कीच मिळते. षटक संपते. धावसंख्या झाली ती 29 आणि 12 चेंडूंमध्ये 17 धावांची गरज. 12 चेंडू 17 धावा. अमनने आपलं काम चोख पार पडलंय. आता बघूया कोणत्या गोलंदाजासाठी पाचारण केलं जाणार आहे. 12 चेंडूंमध्ये 17 धावांची गरज. चला लवकर लवकर सामना सुरू करायचा आहे. अजून एक साखळी स्पर्धेतला सामना इथे बाकी आहे. चांगली गोलंदाजी केली ती अमनने आपल्या संघासाठी आणि त्याच्या जोरावर हा सामन्याचं समीकरण आपण बघितलं तर 12 चेंडूंमध्ये 17 धावांची गरज. आणि पुन्हा एकदा कर्णधार स्वतः ज्यांनी तिसरं षटक अर्थातच आव्हानात्मक षटक जे टाकलं होतं ते स्वतः आता गोलंदाजी करण्यासाठी आले. त्यामुळे जास्तीत जास्त सामना लांब नेण्याचा हा प्रयत्न असेल. वैयक्तिक दुसरं संघासाठी 5वं षटक स्वतः ओमकार जामशुदकर आणि समोर आहे ते हृदय. ते देखील टायगर्स संघाचे कर्णधार. डावगुरू गोलंदाज ओमकार. बघूया 12 चेंडू 17 धावा. करो या मरुस्थितीतला सामना. आकुटबल चेंडू भिरकावून दिलाय तो स्क्वेअर लेगच्या दिशेने. 2 धावा नक्कीच मिळतील. धावसंख्येत 2 ने भरवते. धावसंख्या झाली ती 31 धावा. 11 चेंडू 15 धावांची गरज. प्रत्येक चेंडू नजीक सामन्याचं समीकरण बदलताना इथे आपण बघतोय. कर्णधार विरुद्ध कर्णधार. टायगर्स विरुद्ध वॉरियर्स. पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने चांगला मारलेला फटका. 2 धावाचा. धावसंख्या झाली ती 33 धावा. 10 चेंडूंमध्ये 13 धावांची गरज आहे. एक चांगला षटक, एक चांगला फटका, एक चौकार, षटकार, झेल, पायचीत. सामन्याचं स्वरूप नक्कीच पालटून शकतो. अटीतटीचा हा सामना. 10 चेंडूंमध्ये 13 धावांची गरज आहे. कुठेतरी अनुभव पणाला लावा लागणारे ओमकारला. कुठेतरी अनुभव पणाला लागणारे तो हृदय खांडके यांना. कर्णधार पदाला साजेशी भूमिका कोण पार पाडतोय. कोण आपल्या संघाला बाद फेरीत प्रवेश करून देतोय. जागा बदलून गोलंदाजी करण्याचा निर्णय ओमकार यांचा. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणीचा बदल. आकुटला चेंडू हा देखील भिरकावलाय. चेंडू मैदानातच येतोय का? हो नक्कीच येतोय. एक धाव मिळाला. दुसरा धावेचा इथे प्रयत्न होतोय आणि यावेळी खराब क्षेत्ररक्षण. 2 धावा इथे गेल्यात. ताळमेळ चांगला होता. सफलता मिळते ती हृदय खांडके यांना. या षटकात आपण बघितलं तर तब्बल आतापर्यंत 3 चेंडूंमध्ये 6 धावा दिल्या. धावसंख्या येऊन पोहोचते ती 35. 9 मध्ये 11. 9 चेंडू 11 धावांची गरज. हृदय मात्र आपली भूमिका चोख पार पडतोय. बघतोय समोरला ज्या प्रकारे चेंडू येते त्या प्रकारे टोलवण्याचा प्रयत्न हृदयच्या माध्यमातून. यावेळी हलका हाताने टाकला चेंडू. पायाचा वेध घेतला. चेंडू जातोय तो घोषांकित क्षेत्रात. एक धाव नक्कीच मिळते. 8 चेंडूंमध्ये 10 धावांची गरज. धावसंख्या झाली ती 2 गडीच्या मोबदल्यात 36 धावा. 8 चेंडू 10 धावा. 8 चेंडूंमध्ये 10 धावाची गरज. खरोखर पहिलाच सामना आजच्या दिवसाचा आणि अटीतटीचा सामना होताना बघतोय. पुन्हा एकदा तयार ओमकार जामशुदकर. कर्णधार हृदय खांडके यांना. आकुटप्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न. हा उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू पंचाने स्वैर म्हणून घोषित केलाय. धावसंख्या झाली ती 37 आणि 8 चेंडूंमध्ये आता मात्र 9 धावांची गरज. कुठेतरी दिशाहीन गोलंदाजी. कारण पहिल्या 3 चेंडूवर 3 फटके चांगल्या रीती मारले होते ते हृदय खांडके. याचा दबाव होता का? दडपण होता का कर्णधार ओमकार जामशुदकर वर? कारण 8 चेंडूंमध्ये आता 9 धावांची गरज असणार आहे.
वारंवार तशाच प्रकारची गोलंदाजी, दडपण दडपण आणि दडपण, समसमान चेंडूचं आणि धावांचं समसमान समीकरण आता साधावं लागेल, कारण 8 चेंडूंमध्ये केवळ 8 धावांची गरज असणार आहे. 8 चेंडूंमध्ये 8 धावांची गरज. वारंवार जागा बदलण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षणाची फिरवा फिरवी ते होताना बघतोय. 8 चेंडू 8 धावांची गरज. हृदय आकुटबा चेंडू बॅटची कड घेऊन येतो तो व्यासपीठाजवळ. एक धाव नक्कीच मिळते. धावसंख्या झाली ती 39. 7 चेंडू आणि 7 धावा आणि पुरेपूर जबाबदारी घेतली ती हृदय काडके यांनी आपल्या खांद्यावर. स्वतः कर्णधार म्हणून खूप उशिरा फलंदाजीसाठी आले, परंतु मी मागे काय वाटतं याचं उत्तम उत्तर त्यांनी दिलंय आपल्या संघासाठी आणि समोरच्या संघासाठी. 7 चेंडूंमध्ये 7 धावांची गरज. शेवटचा चेंडू फुल टच चेंडू भिरकावला समोर. चेंडू जातोय कुठे आणि 2 धावा नक्कीच मिळत आहेत. धावसंख्येत 2 ने वाढ होते. धावसंख्या झाली 41 आणि शेवटच्या षटकात 5 धावांची गरज असणार आहे. 6 चेंडू आणि 5 धावा. डीजे जे 6 चेंडूंमध्ये 5 धावांची गरज आहे. यश नार्वेकर यांच्यावरती जबाबदारी आहे. यश यांना काहीतरी वेगळं करून दाखवा लागेल सामना जिंकून द्यायचा असेल तर. आणि एक रोहन वाडकर आणि हृदय खाडके. हृदय यांनी खरोखर कर्णधार पदाला साजेशी अशी भूमिका पार पाडली. 17 धावांची गरज होती 12 चेंडूंमध्ये आणि तब्बल 12 धावा इथे फटकवल्या होत्या. समीकरण येऊन ठपलं तर 6 चेंडू आणि 5 धावा. वैयक्तिक पहिल्या संघासाठी अंतिम निर्णायक महत्वाचं षटक. यश नार्वेकर विरुद्ध रोहन वाडेकर. रोहन वाडकर. यश बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. वैयक्तिक पहिल्या संघासाठी अंतिम षटक. पहिला चेंडू इथे चांगलं क्षेत्ररक्षण तिथे झेल होऊ शकला असता. एक धाव घेण्यात यशस्वी होतोय तो रोहन. आणि हृदय ज्याने खरं तर मागील षटकात चांगली फलंदाजी केली होती, तो मात्र आता 5 चेंडूंमध्ये 4 धावांची गरज. नेतृत्व चांगलं असलं की कर्तृत्व आपोआप होतं, आपण बघतोय ते. त्यामुळे चांगल्या कलागुणाने भरलेला हा हृदय खाडके गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी केली होती. फलंदाजीमध्ये स्वतःला जबाबदारी घेऊन सिद्ध करताना दिसतोय. मागील षटकात चांगली फटकेबाजीच्या जोरावर सामना येऊन ठेपलाय तो. 5 चेंडूंमध्ये 4 धावा. 5 चेंडू आणि 4 धावा. जो कोणी इथे विजेता होते थेट बाद फेरीत प्रवेश करणार आहे. नक्कीच जागा बदलून गोलंदाजी करतोय यश. सुंदर फटका. अतिशय चाणाक्ष पद्धतीने खेळलेला हा चेंडू की आता मात्र 4 चेंडूंमध्ये केवळ 2 धावांची गरज असणार आहे. 4 चेंडू आणि 2 धावा. चांगली कामगिरीचं प्रदर्शन. उत्तम फलंदाज, उत्तम अष्टपैलू व्यक्तिमत्व काय असतं हे दाखवून देतोय आपल्या या खेळातून हृदय खाडके. 4 चेंडूंमध्ये 2 धावांची गरज आहे. आपण बघितलं उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू अलगदपणे ढकलला तो. कव्हरच्या दिशेने 2 धावा संपादन केल्यात आणि 4 चेंडूंमध्ये केवळ 2 धावांची गरज आहे. यश कशा प्रकारे गोलंदाजी करणार आहे. हा सामना अटीतटीचा नक्कीच झाला. प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा हा सामना. यावेळी आकुडा चेंडू समोर मारण्याचा प्रयत्न होता आणि चेंडू इमारतीला लागून मैदानातच आहे. दुसरी धाव इथे घेण्यात यशस्वी होतोय का नाही मनाई केली ती हृदय यांनी. 3 चेंडूंमध्ये केवळ 1 धावेची गरज. धावसंख्या झाली ती 45. समसमान धावसंख्या. विजयाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला तो टायगर संघ, परंतु सामना संपला नाही. 3 चेंडूत 1 धावेची गरज. तीन चेंडूंमध्ये 1 धावाची गरज आहे. रोहन चला लवकर कृपया सामना सुरू करायचा आहे. 3 चेंडूंमध्ये 1 धावेची गरज. यश तयार. रोहन वाडकर त्यांनी देखील चांगली साथ दिली ते आपल्या कर्णधाराला. 3 चेंडू 1 धाव.
केवळ 3 चेंडूंमध्ये एका धावेची गरज आहे तिकडे टायगर्स संघ. आणि समोर मारलेला फटका कानकडे गतोंगा केपीएल षटकार डीजी. एक मिनिट या सामन्याचं सामनावीरचं पारितोषिक जात आहे ते स्वप्नील वीर यांना. स्वप्नील वीरला सामनावीरचं पारितोषिक जात आहे. धन्यवाद डीजे.